आज ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा. ज्या वटपौर्णिमेच्या दिवशी साक्षात सावित्रीने यमधर्मापासून आपल्या पतीचे प्राण वाचून आपल्या पतीला जीवनदान दिलेले होते आणि त्या सणाचं प्रतीक म्हणून आपल्या सर्व हिंदू भगिनीसुद्धा हा पारंपरिक सण अगदी उत्साहाने जोपासत असतात. आणि याचाच प्रचिती म्हणजे सकाळपासून MIDC येथील भूलक्ष्मी नगरजवळ परिसरात असलेल्या वटवृक्षाजवळ अगदी आपल्या महिला भगिनींची उत्स्फूर्त प्रतिसाद गर्दी पाहायला मिळत आहे आणि हा सणाचा पुन्हा एकदा नजारा आपल्याला पाहण्यास मिळत आहे. तर तरी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हे जो सण होत आहे ते आजपासून पारंपरिक पद्धतीने सर्व भगिनी झोपत आलेल्या आहेत आणि त्याचंच प्रतीक आज पुन्हा आता आपल्याला ते पाहायला मिळत आहे. तर आज या सणाबद्दल आपण काय सांगाल? हा सण पतीच्या आरोग्यासाठी म्हणजे पतीसाठी आहे. त्याच्यामुळे म्हणजे काय बोलू आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आपण हे सण करत असतो. आपलं लग्न होऊन किती वर्ष झालं ते? झाली 12 वर्ष झाली. 13 वर्ष 12-13 वर्षापासून अखंडितपणे आपण हा सण साजरा करत असतो. हो. आपण मानतो का आपण हे केल्यामुळे आपल्या नवऱ्याला काय फायदा होईल? हो आहे ना. म्हणजे नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण हा सण असं म्हणतात तरी म्हणजे 7 जन्मोजन्मी सुद्धा आज पती मिळतो म्हणून सुद्धा हा सण साजरा करतात. ते आपण मानतो का? हो मानते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये म्हणजे इतिहासापासून चालत आलेलं आहे की जसं वटवृक्षाचं जसं झाडाचा आपण इतिहास बघितला की त्याच्या पारंब्या परत जमिनीत जाऊन परत त्याचं आयुष्य वाढतं, तसंही आपल्या म्हणजे पतिव्रता स्त्री जसे आपल्या पतीचं पूजा केली तर मग त्याचं पण आयुष्य परत तसंच उगवत राहील नव्याने, असं ते इतिहासामध्ये सांगितलंय. म्हणजे जे धार्मिक कथा आहे त्याला अनुसरून आपण त्या श्रद्धेने आपल्या पतीच्या भावी आयुष्यासाठी किंवा सप्तजन्मी आज पती मिळून म्हणून व्रत केला जातो. हो. आपलं नाव काय ते? श्वेता महेंद्रकर. श्वेता रुपेश महेंद्रकर. आजच्या पवित्र सणानिमित्त आपण भगिनींना काय संदेश द्या? तसंच की जसं तुम्ही वर्षभर पतीची सेवा करता तसं परत त्याच्या पूर्ण आयुष्यासाठी जसं तुम्हाला साथीदार हवा असतो तसं आजचा दिवस तुम्ही मनाने दिवसभर त्या पतीसाठी व्रत केला तर तुमचं जे रोजचं तुम्ही दैनंदिन पतीची सेवा करता तसं तुम्हाला वर्षानुवर्ष सेवा करायला मिळेल. म्हणजे आजचा दिवस खास वैशिष्ट्य आहे की आजच्या दिवशी जर आपण आपल्या पतीसाठी मनोकामना केलं तर वर्षभर मध्ये जे करतो त्याचं फळ आजच्या एका दिवशी मिळेल असं आपल्याला म्हणणं आहे. हो हो. रोजची जी सेवा करतो ते एका दिवसामध्ये आपल्याला करायला मिळाले तर करून घ्यायचं. तरी पण कसं आहे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सण 15 दिवसाच्या आड एक सण येतच असतो. तरी सुद्धा आजच्या म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं काय विशेष महत्व सांगाल? आजचं विशेष म्हणजे तेच की आपण जे दैनंदिन सेवा करतो पतीची त्याचं जे मांगल्य जे पवित्र जे हे आहे ते आपण एक व्रत म्हणून साजरा करून त्या वटवृक्षाखाली आपण त्या आराधना केलं असं त्याचं तात्पर्य आहे. आणि आता वडाच्या झाडासोबत आपण सुवासिनी सुद्धा पूजत आहात, त्यामागचं कारण काय असेल? हे ओटी म्हणजे सवासनीचं एक हे आहे ना, वाण आहे. तर ते एक फळ म्हणून आंब्याचं सीझन चालू आहे आता सध्या तर ते ओटी फळ ओटीमध्ये भरून आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी कामना करत आहे. धन्यवाद ताई. धन्यवाद ताई. आपलं नाव? इंटरेस्ट. ताई नमस्कार. नमस्कार. आज वटपौर्णिमा. आपल्या हिंदू धर्मामध्ये 15 दिवसाआड का होईना एक तर सण असतो, पण आजच्या सणाचं काय विशेष महत्व सांगा? आजच्या सणाचं महत्व म्हणजे आज सगळ्या स्त्रिया आज वडाच्या झाडाची पूजा करतात. आपल्या पतिदेवाला दीर्घायुष्य लाभू दे, मला अखंड सौभाग्यवतीचं म्हणजे वर लाभू दे म्हणून वडाच्या इथं ती पूजा करते आज. ताई आपण हे मानताव का?
मानतो. का म्हणजे लोक करत आलेत म्हणून आपण करायचं, म्हणजे नेमकं यामागचं आपलं सत्य काय सांगाल आपण? मी मानतो. मानतो आपण. सत्यवानासाठी सावित्रीने केलेले हे व्रत म्हणजे साक्षात यमधर्मराजापासून आपल्या पतीचा जीव त्याने वाचून परत आणलेला वाचून परत होते. आणली. आणि मृत्यूच्या त्याचं दारात प्रतीक आपल्या सर्व हिंदू धर्म भगिनी आपण पण पाळत पाहत आहोत. आणि त्या अभिमानानं सुद्धा आपण पाळत पाळतो. आहोत. आणि त्याचाच प्रत्यय आज आपण इथे पाहतो. सकाळपासून अक्षरशः सर्व सौभाग्यनेच इथं रांग लागलेली आहे, पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीये. आजच्या या शुभ संदर्भात आपण महिलांना काय सांगायचं? मी एवढं सांगू इच्छिते की महिलांना की म्हणजे ही प्रथा आपली चाललेलीच आहे, रूढी परंपरा आपल्या चालूच आहे. या सणापासून सगळे सण चालू होणार. आता पुढचा सण आपल्याला गुरुपौर्णिमा असते आणि गुरुपौर्णिमाचा आहे. मग सगळ्या महिलांना एवढं सांगू इच्छिते की आपल्या नवऱ्यासाठी आपण इथं दुर्गायुष्य मागूया आणि आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आपण पुन्हा एकदा या झाडाला आपण आपण पूजतो. पूजतो. धन्यवाद. Thank you. धन्यवाद. तर आपण पाहतोय तर वेगवेगळ्या भगिनीने आपल्याला येथे त्यांचं मनोगत दिलेलं आहे. त्यांचं म्हणणंच एवढंच आहे की नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी सातो जन्मी आज पती मिळू दे म्हणून जर या वटवृक्षाची पूजा केली तर हे पळायला लागतं. आणि सत्यवानाच्या जीवासाठी सावित्रीने साक्षात यमधर्मापासून आपल्या पतीचा प्राण वाचून एक जे भगिनीनं संदेश दिला होता त्यातच पाहिक म्हणून आज सर्व भगिनी अगदी भक्तिभावाने येथे पूजा करताना आपल्याला दिसत आहेत.